ज्याच्या कीर्तीने शहारले सह्याद्रीचे कडे, ज्याच्या कीर्तीने शहारले सह्याद्रीचे कडे, उच्चारता शिव शब्द मृत्यू ही हृदय धडधडे, मृत्यू ही हृदय धडधडे. परम कर्तव्य आपले गिरू शिवरायांचे धडे, गिरू शिवरायांचे धडे. माझ्या शिवबाच्या पुण्याईने मराठी पाऊल पडते पुढे, मराठी पाऊल पडते पुढे. मी प्राची विकास जावणे राहणारे बाय जलदार. आदरणीय व्यासपीठ या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आणि ते जमलेल्या माझ्या माता भगिनींनो, आज आपण सर्वजण येथे सार्वजनिक गणेशोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमासाठी जमलेलो आहोत. सार्वजनिक गणेशोत्सव व शिवजयंती हे उत्सव हे लोकमान्य ठिकाणी 125 वर्षांपूर्वी समाजातील लोकांनी एकत्र यावे या हेतूने सुरू केले होते व ते उत्सव आपण आजही तितक्याच उत्साहाने साजरे करत आहोत. सिंहाच्या जबड्यात घालून हाता मोजती दाता, ही जात मराठ्याची, ही जात मराठ्याची. छत्रपती शिवाजी महाराज हे नाव जरी उच्चारले तर अंगावर शहारे येतात, अंगातील रक्त सळसळते व अंगात 36 बळ येते. जेव्हा मुघल रूपी सत्ता सर्पाने पूर्ण हिंदुस्थान गिळंकृत केला होता व आपला महाराष्ट्र अस्मान्य सुलतानी संकटांचा सामना करत होता, त्यावेळी सह्याद्रीची गर्जना झाली. सह्याद्रीच्या खुशीतून एक तारा उमटला व माझी जिजाऊंच्या पोटी एका सिंहाचा जन्म झाला. तो सोन्याचा दिवस म्हणजे 19 फेब्रुवारी 1630 रोजी पुणे जिल्ह्यातील जुन्नर मधील शिवनेरी किल्ल्यावर झाला. शिवनेरी किल्ल्यावर शिवाई देवीचे मंदिर होते, त्यावरून त्या तेजस्वी बालकाचे नाव शिवाजी असे ठेवण्यात आले. शिवरायांच्या आईचे नाव जिजाबाई तर वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले असे होते. शिवरायांचे बाल फार धावपळीत गेले तरी देखील त्यांच्या आईने त्यांना उत्तम शिक्षण दिले. रोज सायंकाळी ते देवासमोर सांजवाद लावत, बाळ शुभांना जवळ घेत, मायेने कुरवाळत, त्यांना राम कृष्ण अभिमन्यू व संत ज्ञानेश्वर या शूरवीरांच्या गोष्टी सांगत. शिवरायांना शूरवीरांच्या गोष्टी फार आवडत. त्यांनाही वाटायचे आपणही मोठे झाल्यावर त्यांच्यासारखेच पराक्रम करावे. राजमाता जिजाऊ त्यांना साधू संतांची चरित्रे सांगत, त्यामुळे त्यांच्या मनात साधू संतांविषयी आदर बुद्धी निर्माण झाली. गरीब मावळ्यांची मुले शिवरायांसोबत खेळायला येत, त्यांची कांदा भाकराचे आवडीने खात. 400 वर्षांपूर्वी पुण्यातील परिस्थिती खूप भयंकर होती. पुण्यातील लोक पुणे सोडून सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात राहत होते, कारण जुलमी सत्ता रयतेचे प्रचंड हाल करत असत. तरुण मुलांना पळवून नेऊन त्यांना धर्मांतर करण्यास भाग पाडत, तरुण मुलींना पळवून नेऊन त्यांचे अब्रू उठत असत. हे रयतेचे होणारे हाल पाहून शिवरायांनी वयाच्या 10व्या वर्षी स्वतंत्र लोक कल्याणकारी राज्य उभं करण्याचं स्वप्न पाहिलं. ते नुसतं पाहिलंच नाही तर सत्यात देखील उतरवलं. वयाच्या 15व्या वर्षी आपल्या काही निवडक सवंगड्यासह त्यांनी रायरेश्वराच्या मंदिरात रक्ताचा अभिषेक घालून स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा घेतली. जन्म घेऊ पुन्हा येथे राखू स्वराज्य शीलाच, मातीसाठी प्राणपणाने लढू, ही शपथ घेतो आज, ही शपथ घेतो आज. शिवरायांच्या स्वराज्य स्थापनेच्या कार्यात तानाजी मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे, शिवाकाशी, जीवा महाल यांसारख्या अनेक सवंगड्यांची साथ लाभली. त्यांनी लढाईच्या काळात शिवरायांसाठी आपले प्राण देण्यासाठी मागे पुढे पाहिले नाही. मित्रहो, शिवरायांपूर्वी अनेक राजे होऊन गेले, शिवरायांनंतरही राजे होऊन गेले, पण इतिहासाच्या पानात प्रत्येकाच्या मनात एकच जाणता राज्य करून गेला, तो म्हणजे छत्रपती शिवाजी राजा. हेच कारण म्हणजे स्वराज्याबद्दल असलेलं प्रेम, पराक्रम आणि तिलाही आई समान मानणारे ते एकमेव राजे होते. एकमेव राजे होते. शिवरायांना 8 पत्नी, 6 मुली आणि 2 तेजस्वी मुले होती. एक धर्मवीर संभाजी महाराज तर दुसरे राजा राम महाराज. शिवरायांनी बलाढ्य औरंगजेबाची झुंज देत गुलामी नाकारत स्वराज्य निर्माण केलं. विजयसारखी तलवार चालवून गेला. निधड्या छातीनं हिंदुस्थान हलवून गेला. वाघ नक्याने अफजल खानाचा कोतळा पाडून गेला. स्वर्गात गेल्यावर सुद्धा ज्या देवानी त्याला वाकून मुजरा केला, असा मर्द मराठा शिवबावून गेला, असा मर्द मराठा शिवबावून गेला. शेवटी जाता जाता एक कविता म्हणावीशी वाटते. अंधार पार झाला दिवा पाहिजे, अंधार पार झाला दिवा पाहिजे, या राज्याला जिजाऊंचा शिवा पाहिजे, या राज्याला जिजाऊंचा शिवा पाहिजे. आज जर राज्यातील स्त्रिया सुरक्षित हव्या असतील तर प्रत्येक घराघरात शुभा घडवावाच लागेल, तर प्रत्येक घराघरात शुभा घडवावाच लागेल. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.